हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रियांश भाऊ नव्हते म्हणून त्यांच्याशी बिलगून झोपता आलं नाही ना, म्हणूनच अशी वागत आहेस का? अन्या खोडकरपणे म्हणाली. अचानक नियतीचा हात अन्याला मारण्यासाठी उचलला गेला, पण तिने तिला मारण्याआधीच आपला हात हवेतच थांबवला. अन्या आश्चर्याने नियतीकडे पाहत होती आणि जेवणाच्या टेबलावर बसलेले सगळे लोक त्या दोघींना पाहत होते. राकेशजी विचारतात, काय झालं नियती? नियती तिचा हात अन्याच्या पाठीवर ठेवून थोपटत म्हणते, हिने माझ्याशी खूप छान बोलली म्हणून मी तिला शाबासकी देत आहे. असं म्हणत ती अन्याच्या पाठीवर थोपटत होती. पण ते थोपटणं थोडं जास्तच होतं. तिचं बोलणं ऐकून सगळे हसले. अन्या पटकन तिचा हात दूर करत म्हणाली, बस झालं शाबासकी. त्यावर नियती हसत म्हणाली, अरे अजून कुठं झाले, इतकी मस्त गोष्ट बोलली आहेस, इतकं थोडं कौतुक पुरेल का? अन्या पटकन उठून म्हणाली, माझा नाश्ता झालाय, आता शनया तयार होऊन येईल, मग आपल्याला आपल्या सुंदर बहिणींना डिझायनरकडे घेऊन जायचं आहे. असं म्हणत ती नियतीकडे पाहून मोठं हास्य करत वरच्या खोलीत निघून गेली. थोड्याच वेळात शनया, अन्या, न्यासा आणि नियती या प्रसिद्ध डिझायनरकडे पोहोचतात. त्या नियतीकडे कपडे निवडत होत्या, पण नियतीला हे सगळं फार कंटाळवाणं वाटत होतं. तरी काही करू शकत नव्हती. रात्री ठाकूरविला संपूर्ण दिव्यांनी उजळून निघाला होता. बाहेर मीडियाचा मोठा जमाव लागला होता. प्रत्येक येणाऱ्या बिझनेसमनचे फोटो घेतले जात होते. सगळ्यांनाच जाणून घ्यायचं होतं की अखेर आजची पार्टी कशासाठी ठेवली आहे. कारण कोणालाही माहिती नव्हतं की ही एक रिसेप्शन पार्टी आहे. घरातले सगळेजण तयार झाले होते. नियतीही तयार होती. इशिता आणि अवधन पाहुण्यांचं स्वागत करत होते. तेव्हाच एक काळी कार येऊन थांबली. काळ्या साडीमध्ये ती श्री बाहेर आली. मीडियाने तिला पाहताच थांबवलं. आराधना मॅम, एक फोटो प्लीज. आराधना थोडं हसून थांबली आणि फोटोसाठी पोज दिली. त्याचवेळी एक रिपोर्टर विचारतो, आपण रियांश ठाकूर यांच्या बिझनेस पार्टनर होतात, तर आजच्या पार्टीचं सरप्राईज तुम्हाला माहिती आहे का? आराधना स्मितहास्य करत म्हणाली, जर त्याने मला सांगितलं असतं तर मग सरप्राईज राहिलं असतं का? असं म्हणत ती आत गेली आणि त्यानंतर ती आत आली तेव्हाच इशिताने तिला पाहिलं आणि पटकन तिच्याकडे येऊन मिठी मारली. इशिता म्हणते, यायला थोडा उशीर केलास? आराधना म्हणते, नाही, मी तर अगदी योग्य वेळी आले. आणि त्याचवेळी इशिता म्हणते, रियांश दिसत नाहीये? आराधना म्हणते, तो म्हणे बिझनेस मीटिंगसाठी लंडनला गेला आहे, पण आज तर त्याचं रिसेप्शन आहे, किमान आज तरी मोकळा असायला पाहिजे होता. आणि त्यानंतर इशिता आश्चर्याने म्हणाली, त्याने तुला सांगितलं होतं का की आज रिसेप्शन पार्टी आहे? आराधना म्हणते की हो, त्यानेच मला सांगितलं होतं, तो माझ्या घरीही आला होता. हे ऐकून इशिता थोडी चकित झाली. तिच्या मनात विचार आला, रियांश आराधनाच्या घरी गेला होता, हे थोडं नाही, खूपच विचित्र आहे. आराधना पुढे म्हणाली, तुझी सून दिसत नाहीये? मला पण पाहायचं आहे की रियांशची पत्नी कशी आहे. इशिता म्हणते, मीच तिला घेऊन येते. असं म्हणून ती आत गेली. दरम्यान राकेशजी कोणाशी तरी बोलत त्या दिशेने आले. तिथे आराधना उभी होती. तिला पाहून ते थबकले. त्यांनी लगेच नजर चुकवत दुसरीकडे पाहिलं. तेव्हाच ज्योती समोर येताना दिसली. ते ताबडतोब तिचा हात धरून तिला आत नेऊ लागले. ज्योती चकित होत विचारते, अहो काय झालं, मला आत का नेताय? राकेशजी म्हणाले, चल आधी मग सांगतो. आणि त्यानंतर ते तिला एका शांत ठिकाणी घेऊन गेले. ज्योती, काय झालं, तुम्ही फार चिंतेत दिसता. त्यानंतर राकेश म्हणतात, ज्योती, खरंच चिंतेचं कारण आहे.
आराधना. अरुदी? ज्योती आश्चर्याने म्हणाली. राकेशजी गंभीर स्वरात म्हणाले की हो, आराधना इथे आली आहे. आपण कसे विसरलो की ती सुद्धा एक बिझनेस वुमन आहे. आणि त्यानंतर ज्योती थोडी आनंदाने म्हणाली, अरुदी इथे आली आहे, किती छान. आणि त्याचनंतर राकेशजी म्हणाले, पण जर नियतीने तिला पाहिलं तर रागाच्या भरात काही चुकीचं बोलली तर. त्यानंतर ज्योती शांतपणे म्हणाली, आपली मुलगी इतकी समजूतदार आहे की कोणत्या परिस्थितीत काय बोलायचं हे तिला नीट ठाऊक आहे. राकेशजी मंद आवाजात म्हणाले, पण आराधना जेव्हा समोर असते तेव्हा नियती काहीच पाहत नाही. हो, तुला माहिती आहे ना, नियती त्यांचा किती तिरस्कार करते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जर आराधना दीदींनी आपल्याला इथे पाहिलं तर त्यांना लगेच समजेल की नियती त्यांचीच मुलगी आहे. तर मग समजू दे ना तिला. आपण हे इतकं लपून का ठेवतो आहोत? शेवटी ती किती दिवस आपल्या मुलीपासून दूर राहणार. जिजाजी तर आधीच तिच्यापासून वेगळे झाले आहेत आणि आता ही मुलगी, तीही कित्येक वर्ष दूर आहे. सुख म्हणजे काय हे माझ्या दीदींनी कधी अनुभवलंच नाही. लग्नानंतर एका स्त्रीच्या आयुष्यात दोनच नातेसंबंध सर्वात महत्त्वाचे असतात, एक तिच्या नवऱ्याशी आणि दुसरा तिच्या मुलांशी. पण दीदींना या दोन्हीपैकी एकही नातं लाभलं नाही. सुख काय असतं हे माझ्या दीदींना कसं कळणार. ज्योतीचं बोलणं ऐकून राकेशजी शांतपणे म्हणाले, ज्योती, मलाही वाटतं की आराधनाने नियतीला भेटावं, पण योग्य वेळ येणं गरजेचं आहे. आणि मला नाही वाटत की ही योग्य वेळ आहे. पण पाह ना, ज्योती ठाम स्वरात म्हणाली, योग्य वेळ असं काही स्वतःहून येत नाही, ती आणावी लागते. त्यामुळे जे घडतंय ते होऊ द्या. जे काही भगवानाला मंजूर आहे तेच होईल. आपण येथे हस्तक्षेप केला तर देवालाच ते पसंत पडणार नाही आणि मग सगळं उलटं होईल. आपण काहीच करू शकणार नाही. पण ज्योती, राकेशजी काही बोलणार इतक्यात ती म्हणाली, पण काय, काहीही चुकीचं होणार नाही. सगळं व्यवस्थितच होईल. फक्त भगवानावर विश्वास ठेवा. ते दोघं बोलत असतानाच मीरा तिथे आली. ती त्यांच्याकडे पाहून म्हणाली, अंकल, आंटी, काही प्रॉब्लेम आहे का? ज्योती लगेच म्हणाली, अरे नाही ग, काहीच नाही, फक्त असंच बोलत होतो, चल बाहेर जाऊया. असं म्हणून सगळे बाहेर आले. बाहेर जात असतानाच त्यांना इशिता भेटली. ती राकेश आणि ज्योतींकडे पाहून म्हणाली, आपण दोघं माझ्यासोबत चला, कोणीतरी खास व्यक्तीला भेटवायचं आहे. इतक्यात तिची नजर मीराकडे गेली. मीरा, तू नियतीला घेऊन येतेस का? जी मॉम, लगेच येते, असं म्हणून मीरा आत परत गेली. राकेश आणि ज्योती इशितासोबत पुढे गेले. इशिता त्यांना आराधनाजवळ घेऊन गेली. राकेशजींना तर लगेचच जाणवलं की ती दुसरी कोणी नसून आराधनाच आहे. पण ज्योती अजूनही अनभिज्ञ होती. ती आजूबाजूला पाहत होती, कारण ती आराधनाला शोधत होती. इशिता म्हणाली, आराधना? तिचा आवाज ऐकून आराधना वळली. इशिता हसत म्हणाली, हे माझ्या सुनेचे आई वडील आहेत, भेटा त्यांना. आराधनाने जसंच्या तसं ज्योती आणि राकेश यांना पाहिलं. तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती डगमगली, पण तिला कोणीतरी पटकन पकडलं. आराधनाने वर पाहिलं. तो रियांश होता. रियांशने तिला स्थिर उभं करत विचारलं, आपण ठीक आहात ना? आराधनाने मान हलवून होकार दिला आणि नंतर ती ज्योतीकडे पाहू लागली. ज्योती मात्र तिला पाहून आनंदाने उजळली होती. तिचे डोळे पाणावले आणि ती आराधनाच्या गळ्यात पडली. इतके दिवस रोखून ठेवलेले भाव आवरले गेले नाहीत. इशिता थोडी गोंधळली होती, पण मग ज्योती स्वतःला सावरत म्हणाली,
नाईस टू मीट यू. तुम्हाला पाहून कोणाची तरी आठवण झाली. इशिता मनात म्हणाली, अरे वा, म्हणजे हाच तो संबंध आहे. राकेशजींनीही एक दीर्घ श्वास घेतला, जणू एखादं ओझं उतरल्यासारखं. तेव्हाच आदर्शचं कुटुंबही तिथे येतं. इशिता त्यांना पाहतच म्हणते, एक्सक्यूज मी. ती आदर्शच्या कुटुंबाला ट्रीट देते. आदर्श रियांशच्या खांद्यावर हात ठेवतो. रियांश त्यांच्याकडे पाहतो आणि दोघेही हसत हात मिळवतात. बधाई हो ब्रो, आदर्श म्हणतो. रियांश फक्त स्मित करतो. त्याच वेळी ज्योती आराधनाचा हात धरून तिला थोडं सगळ्यांपासून दूर घेऊन जाते. त्यांच्या मागे राकेशजीही येतात. दीदी, तुम्ही कशा आहात? ज्योती विचारते. आणि त्यानंतर इकडे आराधना डोळ्यात अश्रू घेऊन विचारते, माझी मुलगी इथे आहे का? त्यानंतर आराधनाचे शब्द ऐकून ज्योती आणि राकेशजी एकमेकांकडे पाहतात. तेवढ्यात ज्योतीची नजर नियतीकडे जाते. ती हसत म्हणते, दीदी, तुमची मुलगी तर इथेच आहे. ती तुमच्या मागेच उभी आहे. ती आराधनाला मागे वळून पाहायला सांगते. आणि त्याचनंतर आराधना मागे वळते आणि नियतीला पाहते. ती थक्क होते, कारण ती तिला याआधी एकदा भेटलेली असते. तिच्या डोळ्यातला थांबलेला अश्रू आता गालावर ओघळतो. ती फक्त एकटक नियतीकडेच पाहत राहते. नियतीने आपली पापणी खाली घेतलेली, चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा होती. तिने गुलाबी रंगाचा सुंदर लेहंगा परिधान केला होता. ती इतकी सुंदर दिसत होती की तिला पाहून कोणाच्याही नजरा हटत नव्हत्या. रियांश जो समोरच्या बाजूला आदर्श सोबत बोलत होता. त्याचवेळी आदर्शने नियतीला येताना पाहत उत्साहाने म्हटलं, वाह, किती सुंदर. हे ऐकून रियांश पटकन मागे वळतो आणि त्याची नजर नियतीवरच स्थिरावते. पण आदर्शचे शब्द त्याच्या कानात गुंजत राहतात. तो आदर्शकडे पाहून म्हणतो, काय म्हणालास आत्ता? आदर्शला लगेच आपली चूक जाणवते आणि काय बोलावं ते त्याला सुचतच नाही. अचानक त्याला नियतीच्या बाजूला उभी असलेली अन्या दिसते. म्हणून तो पटकन म्हणतो, म्हणजे अन्या किती सुंदर दिसते ना आज, रोजपेक्षा वेगळीच. रियांश त्याच्याकडे एक गंभीर कटाक्ष टाकतो आणि म्हणतो, बोलण्याआधी विचार कर रे, नाहीतर मी चुकीचं समजलं असतं तुला. त्यानंतर आदर्श थोडंसं हसत ते टाळतो. रियांश मग आपली घड्याळ ठीक करतो आणि नियतीकडे जायला निघतो. दरम्यान न्यासा, अन्या आणि शनया बाहेर येतात. तेव्हाच इशिता माईक घेऊन त्यांच्या जवळ येते आणि अन्याला देत म्हणते, अन्या बेटा, हा माईक घे आणि एकदा अनाउन्समेंट कर. असं म्हणत ती माईक अन्याला देऊन निघून जाते. अन्या माईक शनयाकडे देत म्हणते, हे घे, तूच जा आणि बोल. आणि ती तिथून सरकते. शनया माईक न्यासाकडे देत म्हणते, जा, तूच बोल जाऊन. असं म्हणत तीही निघून जाते. न्यासा माईक हातात धरते आणि स्वतःशी पुटपुटते, न्यासा, तू तर अडकलीस ग. इतक्या लोकांसमोर बोलावं लागेल. तिला घाम फुटतो. ती खोल श्वास घेते आणि स्वतःलाच धीर देत म्हणते, न्यासा, यू कॅन डू इट. ती स्मित करत म्हणायला सुरुवात करते, हॅलो फ्रेंड्स. त्यानंतर सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे जातं. आदर्श तिच्याकडे पाहतो आणि तिच्यापासून नजरच हटत नाही. न्यासाने आज एक सुंदर साडी घातली होती. ती अतिशय देखणी दिसत होती. न्यासा पुढे म्हणते, यू ऑल आर वेलकम टू टुडेज वंडरफुल पार्टी. I want to tell you all that the glory of today's party is over now. Focus your attention on them. Thank you. हे बोलून ती वळते. तेव्हाचा एक रिपोर्टर पुढे येतो आणि विचारतो, हॅलो मॅडम, आपण कोण?
कृपया आपल्याबद्दल सांगा. आपलं ठाकूर फॅमिलीशी काय नातं आहे? कारण आजच्या आधी आम्ही तुम्हाला कधी पाहिलं नाही. त्यानंतर न्यासा थोडी दचकते. नियती जी त्यावेळी रियांशकडे पाहत होती तीही न्यासाकडे पाहते आणि चिंतेत पडते. तेवढ्यात सिक्युरिटी गार्ड त्या रिपोर्टरला पकडतात, बाहेर नेतात आणि म्हणतात, थोडा वेळ थांबता आलं नाही का सर? थोड्याच वेळात तुम्हाला स्वतः बोलावलं जाणार होतं. आता काही मिळणार नाही असं म्हणत ते निघून जातात. न्यासा पटकन आपले भाव सांभाळते. माईक एका माणसाकडे देते आणि अन्याकडे जाते. त्यावेळी अन्य, शनया आणि आदर्श एकत्र बसलेले असतात. न्यासा येताच आदर्श उठतो, आपली खुर्ची तिला बसायला देतो आणि स्वतः उभा राहतो. त्याची नजर तिच्यावरच खिळलेली असते, कारण आज त्याला न्यासा खरोखरच अतिशय सुंदर वाटत होती. अन्या म्हणाली, न्यासा, तू ठीक आहेस का? तू ठीक आहेस ना? त्यानंतर न्यासा थोडं हसत म्हणाली की हो, मला काय झाले असं म्हणत ती खुर्चीवर बसली. पण आदर्शला लक्षात आलं की न्यासाच्या कपाळावर घामाच्या थेंबा दिसत होते. त्याने ताबडतोब वेटरला इशारा करून पाणी आणायला सांगितलं. वेटरने लगेच ग्लास पुढे केला आणि आदर्शने तो न्यासाकडे दिला. त्या क्षणी न्यासाला खरंच पाण्याची गरज होती, कारण ती तिथे थोडी घाबरलेली होती. तिने पाणी घेतलं आणि घाईघाईतच प्यायलं. आदर्शने आपल्या खिशातून रुमाल काढून तिच्याकडे दिला. न्यासाने तो रुमाल घेतला आणि ओठ हलकेच पुसले. आदर्श तिच्याकडे पाहतच राहिला. दरम्यान शनया त्या दोघांना पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा होती. पण अन्याचे लक्ष मात्र कुठेच नव्हतं. ती वारंवार मुख्य दरवाजाकडे पाहत होती. नियती ही न्यासाकडे पाहत होती. आदर्श तिची किती काळजी घेतोय हे पाहून नियतीच्या चेहऱ्यावर हलकसं हास्य उमटलं. तेव्हाच अचानक कुणीतरी तिचा हात धरतो. नियती चकित होऊन पाहते. तो रियांश असतो. त्यानेही गुलाबी रंगाचा कुर्ता घातलेला असतो. त्याला पारंपरिक कपड्यांमध्ये पाहून नियती काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहते. रियांश तिच्या सुंदरतेकडे पाहत हसून म्हणतो, तू आज खूप सुंदर दिसतेस असं म्हणत तो तिच्या हातावर हलकेच किस करतो. नियती दचकते आणि हात सोडवण्याचा प्रयत्न करते, पण रियांश तिचा हात घट्ट पकडतो. कारण त्या ठिकाणी काही प्रतिष्ठित पाहुणे आलेले असतात आणि जर त्यांनी काही गैरसमज केला तर मोठी अडचण होऊ शकते. दरम्यान रिपोर्टर लोक त्यांचे फोटो काढत असतात. कॅमेऱ्याच्या लाईट्स नियतीच्या चेहऱ्यावर पडतात आणि तेव्हाच रियांशचा आवाज ऐकू येतो. आता काय करणार होतीस तू? तुला कल्पना आहे का तू काय केलं असतंस तर? किती मोठा गोंधळ झाला असता. रियांश अजूनही तिचा हात धरून ठेवतो. नियती काहीच बोलत नाही. तेव्हाच एक रिपोर्टर विचारतो, सर, आम्हालाही काही प्रश्न विचारायचे आहेत. रियांश शांतपणे म्हणतो, विचारा, मी उत्तर द्यायला तयार आहे. पहिला प्रश्न, सर, जी तुमचं व्हायरल झालेली फोटो आहेत त्या खऱ्या आहेत का? आणि त्याचनंतर रियांश थोडं स्मित करत म्हणतो, हो, त्या फोटो खोट्या नाहीत, खऱ्या आहेत. दुसरा प्रश्न, तुम्ही दोघांनी लग्न केले का? रियांश म्हणतो की हो, आम्ही लग्न केलंय. तिसरा प्रश्न, सर, तुम्ही एकमेकांना किती दिवसांपासून ओळखता? कारण अचानक फोटो व्हायरल झाले आणि लगेच खुलासा झाला. रियांश उत्तर देतो की आम्ही दोघं गेल्या 6 महिन्यांपासून एकत्र आहोत आणि त्या वेळेपासून आम्ही एकमेकांना डेट करत आहोत. हे ऐकून नियती आश्चर्यचकित होते. रियांश तिच्याकडे पाहत हलक्या आवाजात म्हणतो, कंट्रोल युअर इमोशन्स.
मिसेस रियांश ठाकूर. नियती स्वतःला सावरते तेव्हा चौथा प्रश्न येतो. सर, असं ऐकलं आहे की तुमचा आधी RT कंपनीच्या CEO निया ठाकूर यांच्याशी लग्न ठरलं होतं. निया नाव ऐकून रियांशच्या चेहऱ्यावरचा रंग बदलतो. त्याची मूठ घट्ट आवळली जाते. इशिता आणि बाकीचेही थोडेसे चकित होतात. रियांश खूप रागात दिसत होता आणि त्याने नियतीचा हात आणखीन घट्ट पकडलेला असतो. नियतीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिला जाणवलं की तो सध्या स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मीडिया त्याच्या शांततेचा वेगळाच अर्थ काढू शकते, म्हणून नियती पटकन बोलते, ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. रिपोर्टर आश्चर्याने विचारतात, ही बातमी खोटी आहे? आणि त्यानंतर रियांश आता नियतीकडे पाहतो. नियती आत्मविश्वासाने म्हणते की हो, ही फक्त एक अफवा होती, यापेक्षा काहीच नाही. मला आशा आहे की आता तुमचे सगळे गैरसमज दूर झाले असतील, त्यामुळे कृपया चुकीच्या बातम्या पसरवू नका. नियतीच्या बोलण्यावर सगळे रिपोर्टर्स हलकसं हसतात. रियांश अजून थोडं बोलतो आणि काही प्रश्नांची उत्तरं देतो. रियांश आणि नियती तिथून जायला लागतात. तेव्हाच एक महिला रिपोर्टर त्यांना थांबवत म्हणते, सर, जर तुम्हाला काही वाटत नसेल तर तुम्ही मॅडमला इथेच प्रपोज करू शकाल का? रियांश हलकसं हसून म्हणतो, ऑफकोर्स. त्यानंतर इकडे त्याचं उत्तर ऐकताच त्या रिपोर्टरच्या चेहऱ्यावरचं स्मित गायब होतं. काही वेळ आधी जेव्हा रिपोर्टर्स पार्टीत आले होते त्यावेळी एक महिला रिपोर्टरचा फोन वाजतो. ती कॉल उचलते. हॅलो. त्यानंतर समोरून आवाज येतो, रियांश ठाकूरच्या पार्टीत गेलीस ना, त्यांचं इंटरव्ह्यू घ्यायला? माझ्याकडे एक जबरदस्त बातमी आहे आणि ती 100% खरी आहे. ती रिपोर्टर विचारते, आपण कोण? समोरचं उत्तर येतं, मी कोण आहे हे महत्त्वाचं नाही, आधी सांग, तुला ही बातमी हवी आहे का? ती म्हणते की हो, नक्की हवी आहे. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय माहिती आहे? आणि रियांश ठाकूरचे लग्न हे एकदम अनपेक्षितरित्या झालेलं होतं. तो या लग्नाचा फक्त दिखावा करत होता. ना त्याला आपल्या बायकोवर प्रेम होतं, ना तिच्यासोबत आयुष्य घालवायची त्याची इच्छा होती. पण हे खरंच खरं आहे का? जर विश्वास बसत नसेल तर रियांश ठाकूरला सगळ्यांसमोर आपल्या बायकोला प्रपोज करायला सांग. तू लगेच नकार देईल. तेव्हा तुला कळेल की मी जे म्हणते ते खरं आहे. हे बोलून फोन तिकडून कट होतो. सध्याचा काळ. तीच पत्रकार ही सगळी गोष्ट आठवत मनात विचार करत होती. त्या लेडीने तर सांगितलं होतं की रियांश आणि त्याच्या बायकोचं नातं खोटं आहे आणि जेव्हा प्रपोज करण्याची वेळ येईल तेव्हा रियांश नकार देईल. पण इथे तर सगळंच उलटं घडते. एकीकडे रियांश अगदी शांत आणि आत्मविश्वासाने वागत होता, तर दुसरीकडे नियती स्पष्टपणे अस्वस्थ दिसत होती. कारण जर रियांश खरंच सर्वांसमोर तिला प्रपोज केलं तर लोक तिच्याकडेही अनेक प्रश्न विचारणार होते. रियांश हळूच तिचा हात धरतो. आपल्या विचारांत हरवलेली नियती दचकते. ती खाली बघते आणि पाहते तिचा हात रियांशच्या हातात आहे. अन्य हे सगळं दृश्य पाहत अविश्वासाने म्हणते, आई गॉड, मला विश्वास बसत नाही. भाऊ खरंच नियतीला प्रपोज करतोय. ह्या क्षणासाठी मी किती दिवस वाट पाहिली आहे. शनया बाजूला बसलेली असते. ती हातात ड्रिंक घेऊन हे सगळं पाहत असते. तेवढ्यात प्रिया धावत येते. बुवा, बुवा, हे काय चाललंय? शनया हसत म्हणते, पहिल्यांदा मला एक गोड अशी किस दे, मग सांगते. प्रिया तिच्या ओठांवर एक किस देते. शनया तिला मांडीवर बसवते आणि समोर दाखवत म्हणते, तो बघ, तुझे चाचू तुझ्या चाचीला प्रपोज करत आहेत. प्रपोज म्हणजे काय बुवा? प्रिया निष्पापपणे विचारते. शनया हसून म्हणते, प्रपोज म्हणजे जेव्हा दोन लोक एकमेकांवर प्रेम करतात आणि ते प्रेम एकमेकांना सांगतात, त्याला प्रपोज म्हणतात. अरे वा, म्हणजे चाचू
आपल्या ब्युटिफुल चाचीवर प्रेम करतात आणि त्यांना ते सांगणार आहेत. वाव, असं म्हणत प्रिया आपले दोन्ही हात हनवटीखाली ठेवून उत्सुकतेने बघू लागते. आदर्श आणि न्यासा देखील एकत्र उभे असतात. न्यासा समोरचं दृश्य पाहून हसत असते आणि आदर्श मात्र तिच्याकडेच पाहत असतो. तर आराधना रियांश आणि नियतीला एकत्र पाहून मनोमन आनंदाने हसते. रियांश नियतीचे दोन्ही हात धरतो. तिच्या डोळ्यात बघत तो हळू आवाजात म्हणतो, नियती, तू फक्त माझ्याकडेच बघ. त्याचे शब्द ऐकून नियतीचं हृदय वेगाने धडधडू लागतं. ती गिळून आपला गळा ओला करते आणि रियांशकडे पाहते. रियांश बोलायला सुरुवात करतो, आज या सगळ्यांसमोर मला माझ्या मनातलं सांगायचं आहे. तुझी भेट झाल्यापासून मला खरं प्रेम काय असतं ते कळलं. तुझ्याशिवाय प्रत्येक क्षण अपूर्ण वाटतो. तुझं हसणं, तुझं साथ देणं आणि तुझं प्रेम माझ्यासाठी सगळ्यात खास आहे. मी तुला यापूर्वीही माझं मन सांगितलं आहे, पण आज मी सगळ्यांसमोर सांगू इच्छितो. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि आयुष्यभर तुझ्यासोबत राहू इच्छितो. नियती, तू माझ्या आयुष्यात कायमची येशील का? नियती त्याच्या नजरेत आणि शब्दात पूर्णपणे हरवून जाते. जणू तो तिच्यावर काहीतरी जादूच करत असतो. ती हळूच मान डोलावते. ताबडतोब सगळीकडे टाळ्यांचा गडगडाट होतो. तर आवाज कानावर पडताच नियतीला शुद्धीवर येतं आणि सगळेच म्हणायला लागतात, सर, एक किस तर बनत आहे. सगळीकडे किस किस असा गजर होतो. नियती घाबरते. काय किस? ती मनात विचारते, देवा, आता काय करायचं? रियांश तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखतो आणि हसत डोळ्यांनीच विचारतो, आर यू रेडी? नियती हलकेच मान नकारार्थी हलवते. रियांश हसतो आणि तिच्याकडे हळूहळू चालत येतो. नियती थिजून उभी राहते. तो जवळ येतो. तिचा चेहरा दोन्ही हातांनी अलगद पकडतो. नियतीचे डोळे खाली झुकतात. तिला धैर्य होत नाही वर पाहायचं. रियांश तिच्या लांब सडक पापण्यांकडे पाहतो, हसतो आणि तिच्या कपाळावर एक हलकी किस करतो. नियती डोळे मिटते. थोड्या वेळाने तो तिच्यापासून अलग होतो आणि खाली निघून जातो. पत्रकार तिथून आधीच निघून गेलेले असतात. रियांश निघताना नियती त्याच्याकडे बघत राहते आणि तीही खाली येते. खाली येताना तिचं लक्ष समोर उभ्या आपल्या आईकडे जातं. आराधना, जी ज्योती आणि राकेश सोबत उभी असते. नियतीचे पाय थांबतात. तिच्या डोळ्यात पाणी येतं. नियती रियांशला जाताना पाहते आणि तीही खाली उतरते. खाली आल्यावर तिची नजर समोर उभ्या तिच्या आई आराधनावर पडते, जी ज्योती आणि राकेश यांच्यासोबत उभी होती. अचानकच नियतीचे पाऊल थांबते. तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि काही थेंब तिच्या गालावरून ओघळतात. पण ती पटकन चेहरा वळवते, डोळे पुसते आणि स्वतःला सावरत त्यांच्या दिशेने चालू लागते. तिला समजलं होतं की आता आराधना सर्व काही जाणून गेली आहे. तीच तिची मुलगी आहे हे आराधनाला उमजलं होतं. कारण ज्योती आणि राकेश दोघेही तिच्या जवळ उभे होते. नियती त्यांच्याजवळ पोहोचते. आराधना तिच्याकडे अश्रू भरल्या नजरेने एकटक पाहत उभी राहते. तिचं मन होतं की ती धावत जाऊन नियतीला घट्ट मिठी मारावी आणि मनसोक्त रडावं. नियतीही तिला पाहतच होती. ती पुढे जाऊन आराधनाला मिठी मारणार एवढ्यात तिची नजर आराधनाच्या मागे उभी असलेल्या इशितावर जाते आणि ती थबकते. तिने लगेच आपले सर्व भाव चेहऱ्यावरून लपवले आणि हलक्या स्मितासह हात जोडून म्हणाली, नमस्ते आंटी. आंटी हा शब्द ऐकून आराधनाच्या मनात एक वेदनेचा धक्का बसतो. तिच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळतात. ज्योतीने हे पाहताच संतापून नियतीला विचारलं, नियती, हे कसलं वागणं आहे तुझं? ज्योती अजून काही म्हणण्याआधीच नियती पटकन म्हणाली, कशा आहात आंटी? आपल्याला पुन्हा भेटून खूप आनंद झाला. तेवढ्यात मागून आवाज आला, नमस्ते नाही, पाय तरी स्पर्श करायला हवेत. सर्वांनी मागे वळून पाहिलं तर तिथे इशिता उभी होती.
ती पुढे येऊन नियतीकडे पाहत म्हणाली, इतकेच शिष्टाचार आहेत का तुझ्याकडे? ज्येष्ठांना पाय न स्पर्श करता नमस्ते करतेस? आराधना लगेच म्हणाली, अगं काही हरकत नाही. ही एवढी गोड मुलगी आहे की हिला पाहून तर मिठी मारावीशी वाटते, नाही का? आराधनाचे शब्द ऐकून नियती हसली आणि पुढे जाऊन आराधनाला घट्ट मिठी मारली. आराधनाने तिच्या केसांवर प्रेमाने चुंबन घेतलं. दोघी काही क्षण तसेच उभ्या राहिल्या आणि नंतर हळूहळू वेगळ्या झाल्या. इशिता म्हणाली, आराधना चल ना, मी जेवणाची टेबल तयार केली आहे. आराधनाने नियतीच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली, आपण स्वतःची काळजी घे. ती इशितासोबत निघून गेली. त्यांच्या गेल्यानंतर ज्योती म्हणाली, मला माफ कर ग, मी आता जे बोलणार होते ते जर इशिता ऐकलं असतं तर मोठी गडबड झाली असती. नियती हसत म्हणाली, काही हरकत नाही मम्मी, तुमची मुलगी खूप समजूतदार आहे. राकेशही हसत म्हणाले, खरंच तू खूप समजूतदार आहेस. नियती हलकच हसली, पण तिची नजर अचानक गेटकडे गेली जिथून चिराग आपल्या कुटुंबासह आत येत होता. पप्पा, चिराग आलाय, मी त्याला भेटून येते, असं म्हणून ती त्याच्याकडे गेली. गेटवरून बराच वेळ पाहत उभी असलेली अन्या चिरागला पाहताच तिच्या डोळ्यात चमक आली. तिने पटकन मोबाईलच्या स्क्रीनकडे मध्ये आपला चेहरा पाहिला. सर्व काही नीट होतं. नियती चिरागजवळ पोहोचली आणि लगेच त्याच्या मिठीत शिरली. ती आनंदाने म्हणाली, कसा आहेस चिराग, आणि यायला इतका वेळ का लावला? त्यानंतर त्याच वेळी रियांश, जो एका बिझनेस फ्रेंडसोबत बोलत होता, त्याची नजर आधीपासूनच नियतीकडे होती. नियतीला चिरागच्या मिठीत पाहताच त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव आला. म्हणता येईल मस्त राजा. त्याच्या मनात विचार आला, या मुलीने आजवर मला कधी मिठी मारली नाही आणि हा चिराग कपूर मात्र तिच्या मिठीत आहे. आणि त्यानंतर तो जवळून जात असलेल्या वेटरला हाक मारतो. वेटर वेटर थांबतो आणि रियांश वाईनचा ग्लास उचलतो. त्याच्यासोबतचे इतर लोकही उचलतात. नियतीकडे पाहत रियांश तो ग्लास एका घोटात संपवतो. चिराग म्हणतो, हो, एका क्लायंटसोबत मीटिंग होती, पण सांग ना, तुला या लग्नाबद्दल आनंद आहे ना? त्यानंतर इकडे नियती त्याच्याकडे पाहून हसते आणि विचारते, तू असं का विचारतो आहेस? चिराग तिचे हात पकडत काळजीच्या सुरात म्हणतो, काही नाही, फक्त तुझी काळजी वाटते म्हणून विचारलं. नियती हसत म्हणते, जर इतकीच काळजी वाटते तर रोज भेटायला ये ना? आणि त्यानंतर चिराग हसत म्हणतो, अगं, जर मी रोज भेटायला आलो तर रियांश ठाकूर मला जिवंत ठेवणार नाही. तो मोठ्याने हसतो, पण नियतीच्या चेहऱ्यावर हसू उमटत नाही. ती फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहत राहते. तेवढ्यात चिरागचे वडील म्हणतात, अरे, आम्हालाही थोडं लक्ष द्या ना. नियती हसत पुढे येते, त्यांना मिठी मारते आणि मग चिरागच्या आईलाही मिठी मारते. त्यांच्यासोबत पुढे जाते. तेवढ्यात चिरागचा फोन वाजतो आणि तो बाहेरच्या दिशेने निघून जातो. बोलता बोलता तेवढ्यात अन्या तिथं पोहोचते आणि ती त्याला बाहेर जाताना पाहते. मग तीही त्याच्या मागे जाते. प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्यावर ती एका मुलीला पाहते, जी हातात फुलांची प्लेट घेऊन उभी असते. अन्या तिच्या हातातून ती प्लेट घेते आणि म्हणते, जा, माझ्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ये. ती मुलगी थोडी संकोचत म्हणते, मॅडम, तुम्हाला ही प्लेट घेण्याची गरज नाही, तुम्ही ती ठेवा. अन्या शांतपणे उत्तर देते, जर मी ही प्लेट ठेवली तर पाहुण्यांचं स्वागत कोण करणार? ते ऐकून ती मुलगी म्हणते, मॅडम, मी दुसऱ्या स्टाफला बोलावते. आणि ती फोन काढून नंबर डायल करायला लागते. पण अन्या तिच्या हातातून फोन घेत म्हणते,
त्याची काही गरज नाही. तू जा आणि माझ्यासाठी पाणी घेऊन ये. ओके मॅम. असं म्हणून ती मुलगी तिथून निघून जाते. अन्या फुलांची प्लेट बाजूला ठेवते आणि गंगाजल शिंपडायचा भांडे उचलते. थोड्या वेळात चिराग मोबाईलकडे बघत आत येतो आणि अन्या अचानक त्याच्यावर बरंच पाणी शिंपडते. चिराग चिडून म्हणतो, व्हॉट इज दिस रूडनेस. पण जसं तो मागं वळून पाहतो त्याला अन्या दिसते. तिला पाहताच त्याचा सारा राग शांत होतो. तो हसत पुढे येतो आणि अन्याला घट्ट मिठी मारत म्हणतो, ओ माय न्यू फ्रेंड, म्हणजे तूच आहेस. अन्या मात्र पूर्ण थक्क होते. चिराग असं अचानक मिठी मारेन याची तिला अजिबात कल्पना नसते. तिचा श्वास जणू थांबतो. चिरागला तिच्या केसांमधून येणारा सुगंध जाणवतो आणि तो नकळत तो सुगंध घेत राहतो. तेवढ्यात तीच मुलगी परत येत म्हणते, अन्या मॅम, पाणी. तो आवाज ऐकताच अन्या भानावर येते. चिरागपासून लगेच दूर होते आणि त्या मुलीकडून पाण्याचा ग्लास घेऊन एकदम घोटभर पाणी पिते. चिराग हसत तिच्या जवळ येऊन विचारतो, तू इथे काय करत होतीस. अन्या त्याच्याकडे बघत म्हणते, काही नाही, मी बोर होत होते म्हणून थोडं फिरायला आले. तहान लागली म्हणून हिला पाणी आणायला सांगितलं आणि तोपर्यंत मी पाहुण्यांचं स्वागत करत होते. असं सांगून ती ग्लास त्या मुलीला परत देते आणि पुढे निघते. चिरागही तिच्या मागे चालू लागतो. तो हसत म्हणतो, असं तर आहे, पण तुझ्या जागी कोणी दुसरं असतं तर माझ्या रागाचा बळी पडला असता. अन्या थांबते, त्याच्याकडे बघते, पण काही न बोलता पुढे वेगाने चालायला लागते. अरे, एवढं पटकन का चालतेस. हळू चल, पडशील. चिराग म्हणतो, पण अन्या काही ऐकत नाही. दोघं आता पार्टीत पोहोचतात. चिराग रियांशला भेटायला जातो आणि अन्या न्यासाकडे जाते. हॅलो रियांश, चिराग म्हणतो. रियांश त्याला पाहतो आणि त्याच क्षणी त्याला थोडं आधी नियतीनं त्याला मिठी मारलेली आठवते. तरीही तो हसत चिरागकडे जातो आणि त्याला घट्ट मिठी मारतो. हॅलो मिस्टर चिराग कपूर. रियांशचा हग इतका टाईट असतो की चिरागला थोडं अस्वस्थ वाटतं आणि तो पटकन सुटतो. रियांश त्याच्याकडे बघत म्हणतो, तुला तर स्पेशल ट्रीट द्यावी लागेल, कारण तू माझ्या बायकोचा बेस्ट फ्रेंड आहेस आणि माझा बिझनेस पार्टनरही. हे ऐकून चिरागला लगेच समजतं, रियांश नियतीला मिठी मारताना पाहिलं आहे आणि त्याला ते आवडलं नाही. तो मनातच हसतो. तेवढ्यात रियांश वेटरला इशारा करतो. वेटर ड्रिंक घेऊन येतो. रियांश स्वतःच एक ग्लास उचलून चिरागला देतो. चिराग थोडं संकोचात म्हणतो, अरे, तुम्हाला देण्याची गरज नाही. रियांश स्मित करत म्हणतो, असं कसं नाही, तू खूप स्पेशल आहेस. रियांशच्या बोलण्यावर चिराग फक्त हसतो. तेवढ्यात नियती तिथं येते आणि म्हणते, चिराग, माझ्यासोबत चल. मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. तिचा आवाज ऐकून दोघंही, रियांश आणि चिराग, तिच्याकडे बघतात. अरे, असं कसं म्हणतेस, गरज नाही असं काही, तू खूपच खास आहेस. रियांशचं बोलणं ऐकून चिराग फक्त हसून देतो. तेवढ्यात तिकडे नियती येते आणि म्हणते, चिराग, माझ्यासोबत चल. मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. तिचा आवाज ऐकून दोघंही तिच्याकडे पाहतात. नियती एक कटाक्ष रियांशकडे टाकते आणि मग नजर वळवून चिरागकडे बघत म्हणते, काही बोलायचं आहे, चल. इतकं बोलून ती चिरागचा हात धरते आणि त्याला तिथून घेऊन जाते. रियांश तिच्याकडे एकटक पाहत राहतो आणि स्वतःशीच म्हणतो, ही मुलगी मला इतकं त्रास का देते. जर मी हिला खरंच प्रेम करत नसलो तर मला काही फरकच पडला नसता. आधी हिच्याशी भांडायचो, पण आता भांडून तिला दुखवायचं नाही वाटतं. चिराग तर फक्त तिचा मित्र आहे, मग मला इतकं जळफळाट का व्हावा. ती तर माझीच आहे. आणि त्यानंतर हे बोलून तो एक खोल श्वास सोडतो. तेव्हा समोरून एक मुलगी हात हलवत म्हणते,
हॅलो मिस्टर रियांश ठाकूर, काय झालं? कुठे हरवलेले दिसता? रियांश तिचा आवाज ओळखतो. तिच्याकडे पाहत हसत म्हणतो, हॅलो प्रिया, कशी आहेस तू? प्रिया ही रियांशची शाळेतील मैत्रीण असते. दोघांनी एकत्र 12वीपर्यंत शिक्षण घेतलं आणि नंतर वेगवेगळ्या शाखा निवडल्या. प्रिया हसत म्हणते, मी तर ठीक आहे, पण तू थोडा उदास दिसतो आहेस. अरे, तुझं नुकतंच लग्न झालं आहे ना, मग चेहऱ्यावर हास्य असायला हवं. आणि एक गोष्ट सांग, तू तर मुलींपासून मैलोनमैल दूर असायचास. मग लग्नासाठी मुलगी कशी काय मिळाली तुला? आणि मिळाली तरी तू लग्नाला तयार कसा झालास? मी जेव्हा या पार्टीसाठी येत होते, तेव्हा तुझ्या लग्नाची बातमी न्यूजमध्ये ऐकली आणि मला प्रचंड आश्चर्य वाटलं. रियांश हलकसं हसत म्हणतो, तू प्रश्न खूप मोठा विचारलास. जर प्रश्न थोडा लहान असता तर कदाचित उत्तर देण्याचा विचार केला असता. असं बोलून तो हातातल्या ग्लासमधून एक घोट घेतो. प्रिया हसत म्हणते, ठीक आहे, मग इतकं तरी सांग, तू एवढा उदास का दिसतो आहेस? कदाचित मी तुला काही सल्ला देऊ शकेन. रियांश हसत म्हणतो, तू माझी एकमेव महिला बेस्ट फ्रेंड आहेस, म्हणून तुला सांगतो. तो प्रियाला जवळ बोलावतो. ती कान पुढे करते आणि तो हलक्या आवाजात म्हणतो, माझी बायको मला अजिबात भाव देत नाही. आणि त्यानंतर हे ऐकून प्रिया हसू लागते. रियांश थोडं रागाने म्हणतो, मी काही विनोद सांगितलं नाही, जी हसते आहेस. प्रिया लगेच म्हणते, सॉरी, हसण्याचा हेतू नव्हता, पण मला थोडं आश्चर्य वाटलं, कारण अशी ही मुलगी मिळाली जिने तुला भाव नाही दिला. त्यानंतर ती थोडं थांबून विचारते, बरं सांग, ती तुझ्यावर प्रेम करते का? रियांश आत्मविश्वासाने म्हणतो की हो, नक्की करते, पण नेहमी म्हणते मी तुला प्रेम करत नाही. हे शब्द ऐकून आता कंटाळा आलाय. मला तिच्या तोंडून एकदा तरी हो, मी तुझ्यावर प्रेम करते हे ऐकायचं आहे. पण हे एवढं सोपं नाही. प्रिया विचारात पडत म्हणते, तर असं आहे तर माझ्याकडे याचे एक उपाय आहे. तू तिला जळवून टाक. रियांशचे डोळे चमकतात. त्यानंतर बरोबर, हे आधी माझ्या डोक्यात आलंच कसं नाही. चल, माझ्यासोबत डान्स कर. रियांश तिचा हात पकडतो. तेव्हा प्रिया पटकन म्हणते, ओ हॅलो मिस्टर, मी या सगळ्यात पडणार नाही. उपाय दिला आहे, अमल तू कर. कारण जर हिने मला पाहून काही उलटसुलट केलं तर माझं काय होईल? ती आपला हात सोडवते. त्यानंतर रियांश हसत म्हणतो, हो, हे मात्र खरं आहे. ती भांडण करू शकते आणि तुला मारही देईल. दोघेही त्या क्षणी हसून घेतात. पण रियांशच्या डोळ्यात अजूनही नियतीचीच आठवण चमकत राहते. तर मित्रांनो, रियांश नक्की काय करणार? नियतीला स्वतःच्या प्रेमात पाडण्यासाठी आणि प्रेम कबूल करून घेण्यासाठी. तर आजचा भाग इथेच संपतो. तर नक्की पहा.